हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत खव्याच्या पाकातल्या करंज्या कशा बनवायच्या ती रेसिपी शेअर करणार आहे। त्यासाठी आपण एक कढई गरम करून घेऊया। त्यामध्ये 1 कप इतकी साखर ॲड करून घेतली आहे, अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे। सगळ्यात आधी ते मी पाक करून घेणार आहे। आता जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित। साखर इथे पूर्णपणे विरघळलेली आहे। त्यामध्ये थोडंसं 2 ते 3 हिरवी इलायची वाटून घेतलेली ॲड केलेली आहे। 1 पिंच एवढं येलो फूड कलर ॲड केलेला आहे। आता छान आपल्याला चिपचिपा पाक करून घ्यायचा आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, बोटाला चिपचिपा लागेल इतपत आपल्याला पाकाला शिजवून घ्यायचं आहे। पाक इथे तयार झालेला आहे बघा, हाताला छान चिपचिपा लागत आहे। पाक बनवून तयार झाला आहे। लगेच आपण इकडे मिश्रण तयार करून घे, जे आपण सारण करंजीमध्ये भरणार आहोत ना, तो सारण इथे आपण बनवून घेऊया। त्यासाठी ते मी 2 चमचा मिक्सरच्या पॉटमध्ये 2 चमचा साखर ॲड केलेली आहे। 10 ते 12 पिस्ता ॲड करून घेतला आहे। 5 ते 6 बदाम, 5 ते 6 काजू। तुम्ही इथे चॉप करूनही ॲड करू शकता, पण मी चॉप केलेले ते तोंडात मोठे मोठे बाईट येतात, म्हणून मी थोडंसं मिक्सरला लावून जाडसर दळून घेणार आहे आणि मिक्सरला लावून घेतलेला आहे। आता खवा इथं मी घरी बनवलेला घेतलेला, एकदम फ्रेश घरच्या दुधापासून खवा बनवलेला आहे। तुम्ही मार्केटचाही खवा वापरू शकता। जर तुम्हाला घरच्या खवा कसा बनवायचा घरच्या दुधापासून, जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा, मी तुमच्यासोबत शेअर करीन। एकदम घरच्या दुधापासून फ्रेश खवा बनवलेला आहे। आता जो आपण वाटून घेतलेला ड्रायफ्रूट्सचा पावडर आहे तो यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। आधी थोडंसं आपल्याला खव्याला हाताने मॅश करून घ्यायचं आहे आणि जो पावडर करून घेतलेली आहे ड्रायफ्रूट्सची ती त्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे पूर्ण। इथे साखर मी खूप कमी वापरलेली आहे, कारण पाकातल्या करंज्या करणार आहोत त्यासाठी थोडीशी कमी साखर वापरली आहे मी पावडरमध्ये। आणि 10 ते 12 इथे मी बारीक कापून घेतलेली किशमिशसुद्धा ॲड करून घेतली आहे। आता आपल्याला यामध्ये 4 ते 5 हिरव्या इलायच्या बारीक वाटून घेतलेली पावडर ॲड करून घ्यायची आहे थोडीशी, अर्धा चमचापेक्षाही थोडी, ते 4 ते 5 इलायची घ्यायची, त्याला वाटून घ्यायचं आणि ॲड करून घ्यायचं आहे। आता मिश्रण तयार झालं आहे, बाजूला ठेवून घेऊया। लगेच आपण पीठ लावून घेऊ। त्यासाठी ते मी 2 कप मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला मोठे चमचे भरून पोहे खायच्या चमच्याने 4 चमचा इथं आपल्याला तूप ॲड करायचं आहे। तूप मात्र थोडंसं जास्त ॲड करायचं, मस्त छान खुसखुशीत होतात करंज्या, म्हणून थोडंसं इथे मी तुपाचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे। आता एकदा पूर्ण मिक्स करून घेऊया पिठामध्ये। छान मुठ्ठी बंदेल असा गोळा झाला पाहिजे, असं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे इथे व्यवस्थित। तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये, त्याप्रमाणे आपल्याला यामध्ये तूप ॲड करून घ्यायचं आहे। थोडंसं कमी वाटत असेल तर आणखी एखादी चमचा वाढवू शकता तुम्ही। व्यवस्थित इथे पीठ मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये मी 1 कप पाणी घेतलेलं आहे। थोडं पाणी ॲड करून छान असा घट्ट गोळा तयार करून घेणार आहे। जर सॉफ्ट गोळा झाला की आपल्या करंज्या व्यवस्थित क्रिस्पी होत नाही, खुसखुशीत होत नाही, म्हणून थोडासा कडक गोळा लावून घ्यायचा आपल्याला। रोजच्या पोळीचा पीठ असतो ना, त्यापेक्षा थोडंसं कडक पीठ लावायचं आहे। व्यवस्थित थोडं पाणी ॲड करून आता मी इथे पीठ मळून घेत आहे। पीठ मळून झालेलं आहे बघा, खूप छान पीठ मळून झालेलं आहे। आता याला मी हाताने व्यवस्थित जोर लावून परत एकदा स्मूथ करण्याचा प्रयत्न करत आहे। व्यवस्थित स्मूथ झालं की पोळ्या व्यवस्थित आपल्याला लाटता येतात छोट्या छोट्या। आणि बघा, एका कपामधलं 3 ते 4 चमच एवढं पाणी उरलेलं आहे, तो पाणी आता आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित 5 ते 10 मिनिटापर्यंत पीठ भिजलेलं आहे। त्याच्यातला एक छोटासा मीडियम साईजचा पेढा घेतला आहे, अशी छोटीशी पुरी लाटून घेतलेली आहे। त्याच्या मधोमध आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे, जो आपण खव्याचा आणि ड्रायफ्रूटचं सारण बनवलेलं आहे तो भरून घ्यायचा आहे अशाप्रमाणे। आता एक साईड उचलून दुसऱ्या साईडवर ठेवून घ्यायची आहे, व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला त्यावरून, म्हणजे आपला सारण बाहेर निघणार नाही आणि तेलामध्ये ॲड केल्यानंतर करंज्या फुटणार नाहीत। आता याला मी थोडीशी डिझाईन देण्याचा प्रयत्न करते, थोडीशी छान दिसेल अशी, म्हणून मी या पद्धतीची करत आहे। जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही करून बघा, नाही जमत असेल तर तुमच्याकडे साचा असेल तर तुम्ही साच्याने सुद्धा करून घेऊ शकता। त्याच्याने सुद्धा खूप छान दिसतात करंज्या आणि खूप छान सुद्धा होतात बघा। अशा प्रकारे आपल्याला एक एक करून मी सगळ्या करंज्या करून घेतलेल्या आहेत।
आता लगेच इकडं तेल तापण्याकरिता ठेवलेलं होतं. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. त्यामध्ये या सगळ्या करंज्या ॲड करून घ्यायचं आहे. तेल इथं खूप कोमट तेल पाहिजे आपल्याला, जसं आपण समोसा वगैरे तळतो त्याप्रमाणे आपल्याला तेल गरम करून घ्यायचं. खूप जास्त गरम तेलामध्ये आपल्या करंज्या तळायचे नाही आहेत, नाहीतर व्यवस्थित खुसखुशीत होणार नाही. त्यासाठी थोडंसं व्यवस्थित तेलामध्येच ॲड करून घ्यायचं आहे. छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. करंज्या इथे मी तळून घेतलेलं आहे. आता आपला पाक चेक करूया. पाक इकडे मी थंड झाल्यामुळे थोडंसं गॅसवर ठेवून गरम करून घेतलेलं आहे. गरम पाकामध्ये करंज्या टाकल्याने खूप छान पाक पितात, नाहीतर व्यवस्थित पाक पित नाही आणि गोड होत नाही. म्हणून थोडंसं कोमट पाक करून घ्यायचं आहे. पाकात 5 ते 10 मिनटापर्यंत ठेवायचं आहे. त्यानंतर करंज्या काढून घ्यायचं आणि बघा वरून ड्रायफ्रूट्सची मी गार्निश केलेली आहे. तर तुम्हाला ही सिंपल पद्धतीची सिंपल रेसिपी कशी वाटली? भाऊबीजेसाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.